प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण परमेश्वराचं वचन ऐकणार आहोत. या ख्रिस्त जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो असताना आज परमेश्वर आपल्याशी काय बोलणार आहे, त्याचा संदेश आपल्यासाठी काय आहे, हे आज आपण त्याच्यापासून ऐकूया. योहानकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय वचन 16 ते 18 आपण वाचू. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे. परमेश्वर हे वाचलेलं वचन आशीर्वादित करो. या वचनामध्ये आम्हाला ख्रिसमसचा संदेश काय आहे ते या ठिकाणी आम्हाला समजून येतं. देवाने जगावरती एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. कशासाठी दिलेला आहे, तर तो यासाठी दिलेला आहे की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये. तर याच्यामध्ये आम्हाला हे समजतं की परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याचा एकुलता एक पुत्र देऊ केलेला आहे. आणि परमेश्वराने जे कार्य तुमच्या आणि माझ्यासाठी केलेलं आहे ते कोणीही आजपर्यंत असं कार्य जगामध्ये केलेलं नाही. सर्वात महान भेट जे आहे, सर्वात महान दान आहे ते परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे. आणि ते दान किंवा ती भेट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि हाच ख्रिसमसचा अर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे म्हणून सर्व जगभरामध्ये आज ख्रिसमस हा सण साजरा करण्यात येत आहे. पण प्रत्येकासाठी ख्रिसमसचा अर्थ वेगवेगळा असा आहे. काही लोकांना ख्रिसमसची वेळ आली की त्यांना असं वाटतं की ही वेळ जी आहे ती शॉपिंग करायची वेळ आहे. भरपूर खरेदी करायची आहे, नवनवीन कपडे घ्यायचे आहेत, नवीन वस्तू घ्यायच्या आहेत, घरं रंगवायची आहेत, खायचं आहे, प्यायचं आहे, फराळ करायचा आहे, पार्टी करायची आहे. आणि त्यांना असं वाटतं, काहींना असं वाटतं की ख्रिसमसच्या वेळेस आपण दुसऱ्या कुठल्या तरी प्रदेशामध्ये जावं आणि त्या ठिकाणी आपण जाऊन हा ख्रिस्त जयंतीचा उत्सव आपण साजरा करावा, मौज मजा करावी, आनंद लुटावा असं त्यांना वाटत असतं. पण प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, ख्रिसमसची जी वेळ आहे, हा समय जो आहे तो आठवण करण्याचा समय आहे. परमेश्वराने स्मरण करण्याकरिता तुम्हाला आणि मला ही ख्रिसमसची वेळ दिलेली आहे. या ख्रिसमसच्या समयामध्ये आम्ही कोणाचं स्मरण करणार आहे, तर आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं स्मरण आम्हाला करायचं आहे. त्याच्या जीवनाबद्दल आम्ही सर्व गोष्टी आठवायच्या आहेत. त्याने दिलेलं शिक्षण जे आहे ते आम्हाला आठवायचं आहे. आम्हाला त्यांनी केलेले चमत्कार आठवायचे आहेत. येशूने दिलेले जे काही भविष्यवाण्या आहेत त्याच्याविषयी आम्हाला आठवण करायची आहे. येशूचा मृत्यू आणि येशूच्या पुनरुत्थानाच्या गोष्टी आम्हाला या दिवसामध्ये आठवायच्या आहेत. आणि म्हणून हा ख्रिसमसचा काळ जो आहे तो आठवण करण्याचा काळ आहे, स्मरण करण्याचा काळ आहे. दुसरी गोष्ट ही आहे की हा ख्रिसमसचा काळ जो आहे तो प्रीतीचा काळ आहे. परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती केली, त्याचा एकुलता एक पुत्र त्यांनी तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, तीच प्रीती जी परमेश्वराने आम्हाला देऊ केलेली आहे तीच प्रीती आम्हाला इतरांना दाखवायची आहे. आणि आम्हाला त्या इतर लोकांची काळजी घ्यायची आहे. खास करून जे गरीब आहेत, गरजू आहेत, अशांची आम्हाला काळजी घ्यायची आहे आणि त्यांना आम्ही प्रीती दाखवायची आहे. म्हणून हा काळ जो आहे तो प्रीती करण्याचा काळ आहे, समय आहे. तिसरी गोष्ट ही आहे की हा देण्याचा समय आहे. कारण परमेश्वराचं वचन आपण वाचलं की परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. हालेलुया. प्रथम देण्याची क्रिया परमेश्वराने केलेली आहे. आणि म्हणून आम्हाला या दिवसामध्ये काहीतरी इतरांना भेट वस्तू देऊन
आम्हाला त्यांना ख्रिस्ताचा आनंद आम्हाला त्यांना द्यायचा आहे. मग आम्ही अन्न देऊ शकतो, आम्ही वस्त्र देऊ शकतो, आम्ही आणखीन काही गोष्टी आम्ही इतर लोकांना आम्ही देऊ शकतो, पैसे देऊ शकतो, काहीही आम्ही देण्याचं काम जे आहे ते या काळामध्ये आम्ही करून जे आहे आम्ही दाखवत आहे. परमेश्वराने जशी प्रीती केली तशी आम्ही सुद्धा लोकांवरती प्रीती करत आहोत. त्याचप्रमाणे हा काळ जो आहे हा बदलण्याचा काळ आहे. हालेलुया. ख्रिसमस हा बदलण्याचा काळ आहे. याच्यामध्ये आम्ही नवीन ध्येय जीवनासाठी आम्ही स्वीकारलं पाहिजे. एक गोल आम्ही सेट केलं पाहिजे की येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही काय करणार आहोत. हालेलुया. काही शॉर्ट टर्म गोल्स आहेत, काही लॉंग टर्म गोल्स आहेत. नवीन ध्येय आम्ही स्वीकारणार आहे याच्याकडे आम्ही पाहिलं पाहिजे. नवीन विचार घेऊन, नवीन संकल्पना घेऊन आम्हाला पुढच्या वर्षामध्ये पदार्पण करायचं आहे. एक नवीन मार्ग आम्हाला निवडायचा आहे. एक नवीन आशा घेऊन आम्हाला वाटचाल करायची आहे. आणि म्हणून हा ख्रिसमसचा समय जो आहे तो बदलण्याचा समय आहे. परत हा समय जो आहे तो आनंदाचा समय आहे. जय उत्सव करायचा समय आहे. आनंद उत्सव करण्याचा समय आहे. कारण देवाने त्याची अद्भुत कृपा आहे ती तुमच्या आणि माझ्यावरती त्यांनी केलेली आहे. त्या कृपेसाठी ती कृपा त्याची आमच्यावरती व्हावी, त्या लायकीचे, त्या पात्रतेचे तुम्ही आणि मी नसताना देखील परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यावरती कृपा केलेली आहे. म्हणून आम्ही आनंद करायचा आहे. परमेश्वराने त्याच्या पुत्राच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा केलेली आहे. म्हणून आम्हाला आनंद करायचा आहे. आणि त्याच्या पुत्राच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला तारण दिलेलं आहे, नवीन जीवन आणि सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. म्हणून आम्हाला आनंद करायचा आहे. आणि त्याचबरोबर एक नवीन मिशन कार्य प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. म्हणून आम्हाला काय आनंद या दिवसामध्ये आम्हाला करायचा आहे. आणि म्हणून हा ख्रिसमसचा जो सण आहे, हा ख्रिस्त जयंतीचा उत्सव जो आहे तो जगामध्ये सर्वत्र तो साजरा केला जातो. कारण प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र होता त्याला या पापमय जगामध्ये तुमच्या आणि माझ्या पापापासून तारण देण्याकरिता या जगामध्ये पाठवण्यात आलेला आहे. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आला, त्याने तुम्हाला आणि मला सर्व प्रकारच्या पापाच्या बंधनातून त्याने तुम्हाला आणि मला सुटका प्राप्त करून दिलेली आहे. प्रियानो, या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची जी भविष्यवाणी होती ती जन्माची भविष्यवाणी संदेष्टा यशायाने ती भविष्यवाणी केलेली आहे. यशायाचा ग्रंथ याचा 9वा अध्याय आणि वचन 6 आपण वाचूया. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालविल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. हालेलुया. तर या वचनामध्ये जी भविष्यवाणी यशाया संदेष्टाच्या मुखाच्या द्वारे केलेली आहे ती या ठिकाणी लिहिण्यात आलेली आहे. आणि प्रियानो, तुम्हाला आणि मला वचन सांगत आहे कारण आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे. कोणासाठी? आम्हासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी ते बाळ जन्माला आलेलं आहे. ते फक्त ख्रिस्ती लोकांसाठीच नाही तर ते जगातील प्रत्येक लोकांकरिता ते बाळ जन्माला आलेलं आहे. हालेलुया. सर्व मानव जातीसाठी त्या बाळाला जन्मास घातलेलं आहे. ज्या लोकांची निर्मिती परमेश्वराने स्वतः आपल्या हाताने केलेली आहे त्या सर्वांकरिता येशू बाळ म्हणून जन्मास आलेला आहे. प्रियानो, देवाने कोणत्याही विशेष पंथासाठी येशूला जन्मास घातलं नाही. कोणत्याही विशिष्ट जातीच्या लोकांसाठी देवाने येशूला जन्मास घातलेलं नाही. कोणत्याही विशिष्ट
धर्माच्या लोकांसाठी, रंगाच्या लोकांसाठी, लिंगाच्या लोकांसाठी त्यांनी जन्मास घातलं नाही. तर कोणताही पंथ, कोणतीही जात, कोणताही धर्म, कोणताही रंग, कोणताही लिंग न लक्षात घेता या परमेश्वराने त्या येशू बाळाला जन्मास घातलेला आहे. आणि म्हणून देव बोलत आहे यशायाच्या मुखाच्या द्वारे, कारण आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे. हे बाळ सर्वांसाठी जन्मास आलेलं आहे. सर्व देशातील लोकांसाठी, सर्व राष्ट्रातील लोकांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी हे बाळ जन्मास आलेलं आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट तो या ठिकाणी म्हणतो, आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे. आता बाळ जन्मलेला आहे म्हणजे येशू जो आहे त्यांनी एका बालकाचं रूप घेतलं आणि बाळ म्हणून तो जन्मास आलेला आहे. योहान 1:1 मध्ये तुम्हाला आणि मला वचन काय सांगतं? जॉन चॅप्टर 1:1, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. हालेलुया. प्रारंभी शब्द होता. योहान शब्द कोणाला म्हणत आहे? तर योहान शब्द जो आहे तो येशूला म्हणत आहे. हालेलुया. आणि मग जर का आपण त्या ठिकाणी जिथे जिथे शब्द लिहिलेला आहे तिथे जर का आपण येशू टाकलं तर ते वचन असं वाचण्यात येईल, प्रारंभी येशू होता आणि येशू देवासह होता आणि येशू देव होता. हालेलुया. तर येशू जो आहे तो प्रारंभापासून आहे, तो देवा बरोबर तो होता आणि तोच देव होता असं योहान तुम्हाला आणि मला सांगत आहे. प्रियांनो, तो येशू जो स्वतः देव होता तो बालक म्हणून जन्मास आला. हालेलुया. तो अमर्यादित असा देव होता, पण तो तुमच्या आणि माझ्यासाठी तो वीक झाला, तो कमकुवत असा तो झाला आणि त्याने बाळ म्हणून त्याने जन्म घेतलेला आहे. तो एक आश्चर्यकारक परमेश्वर होता, तो एक भव्य देव होता, राजशाही त्याची होती. ते सगळं काही त्यांनी सोडलं आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी दीन झाला, नम्र झाला आणि त्या गव्हाणीमध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. त्याचा सर्व राजशाही थाट त्यांनी सोडला आणि तो या भूतलावरती एक बाळ म्हणून त्यांनी जन्म घेतलेला आहे. आणि तो जन्म कोणत्या राजवाड्यात झालेला नाही, तो जन्म जो आहे तो गव्हाणीमध्ये झालेला आहे. हालेलुया. तो गोठ्यामध्ये झालेला आहे आणि गव्हाणीमध्ये त्याला बाळंत्याने गुंडाळून असं त्याला ठेवण्यात आलेलं होतं. प्रियांनो, जो तुमचा आणि माझा निर्माण करता, जो या सृष्टीचा निर्माण करता देव होता, तो तुमच्या आणि माझ्यासाठी मानव झाला, तुमच्या आणि माझ्या सारखा तो झाला आणि त्याने एक बाळ म्हणून या भूतलावरती जन्म घेतलेला आहे. एक बाळ म्हणून जो सनातन पुत्र, देवाचा पुत्र होता, त्याने काय केलेलं आहे? देवाच्या इच्छेला तो अधीन झालेला आहे. देव पिता, जो स्वर्गीय पिता आहे, त्याच्या अधीनतेमध्ये तो आला आणि देवाच्या इच्छेप्रमाणे तो बाळ झाला आणि या पृथ्वीवरती जन्मास आलेला आहे. एवढंच नव्हे तर तो बाळ म्हणून ज्या आई वडिलांच्या पोटी त्याला देण्यात आलेला आहे त्यांचं सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे? त्या आई वडिलांच्या अधीनतेमध्ये तो राहिलेला आहे, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये, आई वडिलांच्या नियमामध्ये तो राहिलेला आहे. जे आई वडील म्हणून त्याला या पृथ्वीवरती लाभले होते त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या नियमाखाली हा प्रभू येशू ख्रिस्त राहिलेला तुम्हाला आणि मला दिसतं. आणि म्हणून याला यशायाच्या द्वारे बोलण्यात आलेलं आहे की आम्हासाठी बाळ जन्मलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर आम्हाला योहान सांगत आहे की हा जो शब्द आहे देही झाला आहे. योहान 1:14, जॉन चॅप्टर 1:14, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य याने परिपूर्ण होते. हालेलुया. तर शब्द देही झाला म्हणजे येशू देही झालेला आहे. आणि तो कुठे येऊन वस्ती केली? तो कुठे येऊन राहिला? तर तो आम्हामध्ये तो येऊ राहिला आणि आम्ही काय केलेलं आहे? त्याचं गौरव जे आहे ते आम्ही पाहिलेलं आहे.
हालेलुया. त्या एकुलत्या एक पुत्राचं गौरव तुम्ही आणि मी पाहिलेलं आहे प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचा अनुग्रह व त्याचं सत्य जे आहे तो अनुग्रह आणि सत्याने तो परिपूर्ण असा तो होता आणि ते देखील तुम्ही आणि मी पाहिलेलं आहे प्रियानो. हालेलुया. गलती 4:4 मध्ये पण म्हटलेलं आहे, परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. हालेलुया. तर ज्या वेळेस काळाची पूर्णता झाली म्हणजे येशूला पाठवण्याची ज्या वेळेस योग्य वेळ आली त्यावेळेस देवाने त्याचा एकुलता एक पुत्र पाठवलेला आहे आणि त्याला स्त्रीच्या पोटी जन्मास घातलेला आहे आणि तो नियमशास्त्राच्या अधीन असा तो जन्मास आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी देहरूप धारण केलं आणि या पृथ्वीवरती तो आलेला आहे. हालेलुया. इब्रिकरास पत्र याचा 2 अध्याय वचन 9. हिब्रूज चॅप्टर 2 वर्स 9. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचित काल कमी केले होते तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो. हालेलुया. वचन तुम्हाला आणि मला सांगतं की देवाच्या कृपेने प्रत्येकांकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतलावरती जन्मास घातलेलं आहे प्रियानो. आणि त्याला देवदूतांपेक्षा किंचित त्यांनी कमी केलेलं होतं आणि त्याला तुमच्या आणि माझ्याकरिता या भूतलावरती जन्मास घातलेलं होतं. आणि म्हणून तो जो प्रभू येशू ख्रिस्त जो स्वर्गामध्ये होता देव पित्या बरोबर होता तो तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी देहरूप धारण केलेला आहे. आणि त्यानंतर आम्हाला लूक 2:52 मध्ये म्हटलेलं आहे, लूक चॅप्टर 2 वर्स 52, येशू ज्ञानाने शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. हालेलुया. आणि मग जसं बाळ वाढत जातं त्याप्रमाणे येशू सुद्धा जो आहे तो ज्ञानाने तो शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेमध्ये तो वाढत गेलेला आहे. हालेलुया. तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यापैकी एक झाला आणि कशासाठी आमच्या सारखा तो झाला, कारण त्याला आमच्या करिता मरावयाचं होतं. हालेलुया. तो आमच्यापैकी आमच्या सारखा एक झाला कारण त्याला आम्हाला सुटका द्यायची होती, सैतानाच्या बंधनातून त्याला आम्हाला मुक्ती द्यायची होती, स्वातंत्र्य द्यायची होती. म्हणून तो तुमच्या आणि माझ्यासारखा झाला. तो तुमच्या आणि माझ्या मध्ये मनुष्यांच्या मध्ये तो चालला यासाठी की त्याला मनुष्याचं मार्गदर्शन करायचं होतं. हालेलुया. तो मनुष्यांमध्ये त्यांनी वस्ती केली यासाठी की मनुष्यामध्ये राहून मनुष्याला त्याला काही गोष्टी शिकवायच्या होत्या. हालेलुया. देव पित्याची जी काही शिकवण आहे ती त्यांना शिकवायची होती म्हणून तो मनुष्यांमध्ये तो राहिला. त्याने ते वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं यासाठी की तुम्हाला आणि मला पापांपासून, आजारांपासून, शापापासून, मृत्यूपासून सुटका मिळावी यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरचं मरण जे आहे ते पत्करलेलं आहे. पण तो त्या मृत अवस्थेमध्ये तो राहिला नाही, तो पुन्हा उठला, मरणातून तो उठला आणि त्याचा पुरावा हाच आहे की त्याने पापासाठी केलेलं जे काही बलिदान आहे ते प्रभू परमेश्वराने ते स्वीकारलेलं होतं. आणि जे काही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जी भविष्यवाणी केलेली होती ती भविष्यवाणी काय झाली, खरी झाली. त्या भविष्यवाणीची पूर्तता झालेली आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला मरणातून पुनरुत्थित व्हावं लागलं. हालेलुया. आणि म्हणून बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की हा शब्द जो आहे तो देही झाला. जो अविनाशी होता तो विनाशी झाला. जो अमर्यादित होता तो तुमच्या आणि माझ्याकरिता मर्यादित झाला. जो गौरवी परमेश्वर होता त्याने आपल्या पायामध्ये जोडे घातले मनुष्याप्रमाणे आणि तो मनुष्य झाला. जो भव्य असा जो देव होता त्याचं भव्य रूप होतं, तो त्याचं ऐश्वर्य जे आहे ते सोडून तो पूर्णपणे त्याने साधे कपडे त्यांनी स्वतःच्या अंगावरती घातले आणि या भूतलावरती तो चालला. जो तुमचा आणि माझा निर्माता होता
तो तुमच्या आणि माझ्यामध्ये तो चाललेला आहे. हालेलुया. येशूला सार्वकालिक प्रीती म्हटलेला आहे. जो प्रीती म्हणणारा, जो सनातन पुत्र आहे, तो अखेरीस तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी वधस्तंभावरती रक्त सांडलेलं आहे. हालेलुया. त्याच्या देहातून रक्त जे आहे ते तुमच्या आणि माझ्याकरिता बाहेर पडलेला आहे. आणि म्हणून वचन तुम्हाला आणि मला सांगतं की शब्द काय झाला, देही झाला. हालेलुया. त्यानंतर यशाया आपल्याला पुढे काय सांगत आहे, तर पुन्हा आपण यशायाचा 9वा अध्याय आणि वचन 6 कडे येऊया. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आम्हास पुत्र दिला आहे. हालेलुया. पुत्र म्हटलेला आहे, तर हा साधारण पुत्र नव्हता प्रियानो. जसे पुत्र तुम्हाला आणि मला होतात, तुमचे आणि माझे लेकर साधारण आहे, पण हा जो पुत्र आहे तो देवाचा पुत्र होता. आणि म्हणून तो साधारण पुत्र नव्हता, तो राजाचा पुत्र असा होता. तो एक शाही पुत्र होता. त्याला दाविदाचा पुत्र सुद्धा म्हटलेला आहे. मत्ताईच्या 1ल्या अध्यायामध्ये येशूची वंशावळ त्या ठिकाणी लिहिलेली आहे. त्याचप्रमाणे लूक शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही वचनं जर का आपण पाहिली तर त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताची वंशावळीबद्दल त्या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे. आणि वचन तुम्हाला आणि मला सांगतं की हा कोण होता, एक शाही पुत्र होता. तो एक रॉयल सन असा तो होता. तो दाविदाचा पुत्र होता, अब्रामाचा पुत्र, दावीद याचा पुत्र, जो येशू ख्रिस्त त्याची वंशावळी त्या मत्तई शुभवर्तमानामध्ये 1ल्या अध्यायामध्ये लिहिलेले आहे. आणि त्याहून आम्हाला समजतं की हा जो देवाचा पुत्र होता तो दाविदाच्या वंशावळीतून तो आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि या पुत्राचं देवाबरोबर एक विशिष्ट नाते संबंध आहे प्रियानो. हालेलुया. तो जरी दाविदाच्या वंशामधून तो आला असेल तरी दाविदाच्या सिंहासनावरती त्याला स्थापित करण्यात आलेला आहे. त्याच्या सिंहासनावरती त्याला बसवण्यात आलेला आहे आणि तो देवाच्या नावामध्ये तो राज्य करत आहे. हालेलुया. जे अधिकृतरित्या देवाच्या राज्याचं प्रतिनिधित्व प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो करत आहे. आणि तिथून तो तुमच्यावरती आणि माझ्यावरती तो राज्य करत आहे. हालेलुया. आणि म्हणून हा जे काही त्याच्याबद्दल अभिवचन दिलेलं होतं त्या अभिवचनाची अंतिम पूर्तता जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झालेली आहे प्रियानो. आणि म्हणून हा पुत्र म्हणून जन्मास आलेला आहे. आणि वचन तुम्हाला आणि मला सांगतं की या पुत्राला तुम्हाला आणि मला दिलेला आहे प्रियानो. दिलेला आहे म्हणजे एक कृपेचं दान म्हणून त्यांनी तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा मानव म्हणून त्यांनी मानव जातीकरिता एक दान म्हणून देऊ केलेला आहे प्रियानो. म्हणून आपण सुरुवातीला जे वचन वाचलं योहान 3:16 मध्ये देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. हालेलुया. पुत्र दिला. प्रथम परमेश्वराने त्याचा पुत्र तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे. एक दान म्हणून त्यांनी तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे. त्याचप्रमाणे 2 करिंथकरास पत्र 2 Corinthians chapter 9 verse 15 देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती असो. हालेलुया. या ठिकाणी देखील पाऊल मंडळीला सांगत असताना देवाने एक अवर्णनीय दान तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे आणि त्या अवर्णनीय दानाबद्दल तुम्हाला आणि मला त्याची स्तुती करायची आहे. त्याचा आभार तुम्हाला आणि मला मानायचा आहे. हालेलुया. आणि ते अवर्णनीय दान काय आहे तर देवाने दिलेलं अवर्णनीय दान म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्हाला देवाची स्तुती करायची आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे या यशायाचा 9वा अध्याय वचन 7 मध्ये आपण वाचतो त्याच्या सत्ता वृद्धीला व शांतीला अंत नसणार. हालेलुया. देवाची जी सत्ता आहे ती सत्ता वाढतच राहणार. येशूची सत्ता वाढतच राहणार आणि येशूने दिलेली जी शांती आहे
ती शांती कधी न संपणारी अशी ती शांती आहे. त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. हालेलुया. त्याची सत्ता वाढत वाढत राहणार, त्याची शांती वाढत राहणार आणि त्याच्या सत्तेला आणि शांतीला अंत हा नसणार. हालेलुया. त्याचा सेवा कार्याचं जे राजकीय दृष्टिकोन आहे ते कशाला निर्देशित करतं, तर ते शांतिमय त्याचं सेवा कार्य असणार आणि त्याच्या राज्याची परिपूर्णता जी आहे ती होणार आहे प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्याची जी सत्ता आहे ती सत्ता वाढतच राहणार आहे आणि त्याच्यापासून मिळणारी जी शांती आहे ती कधीही नाहीशी होणार नाही. हालेलुया. तर त्याचं राज्य जे आहे ते परिपूर्ण असं ते राज्य असणार आहे, शांतिमय त्याचं राज्य असणार आहे. हालेलुया. मत्तई 28 आणि 18 मध्ये आपल्याला देवाचं वचन सांगतं, मॅथ्यू चॅप्टर 28 वर्स 18, की तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. हालेलुया. सर्व अधिकार जो स्वर्गामध्ये आहे, जो पृथ्वीवरील अधिकार आहे, तो कोणाला देण्यात आलेला आहे, तर तो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून सत्ता जी आहे ती कोणाची राहणार आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची ती सत्ता असणार आहे. प्रेज द लॉर्ड. पहिलं करिंथकरास पत्र 1 Corinthians चॅप्टर 15 वर्स 25, कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. हालेलुया. या प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य केव्हापर्यंत असणार आहे, जोपर्यंत त्याच्या पायाखाली सर्व शत्रू तो ठेवत नाही तोपर्यंत त्याला राज्य केलं पाहिजे असं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. म्हणजे इतर जे काही सत्ता आहे त्या सर्वांचा नाश तो करणार आहे. जी अंधकाराची सत्ता आहे त्या अंधकाराच्या सत्तेचा तो नाश करेपर्यंत त्याचं राज्य जे आहे ते त्याला केलं पाहिजे. हालेलुया. आणि मग तो काय करणार आहे, सर्व मानव जातीला तो देवपित्याच्या राज्यामध्ये तो घेऊन येणार आहे. पण त्या अगोदर ती सर्व अंधकाराची सत्ता तो नाहीशी करणार आहे. हालेलुया. कोणत्याही मनुष्याची जी सत्ता या पृथ्वीवरती आहे ती सुद्धा जी आहे, प्रत्येक व्यक्तीची सत्ता जी आहे ती तो काढून टाकणार आहे. प्रत्येकावरती तो अधिकार गाजवणार आहे आणि प्रत्येक शक्ती जी येशूच्या विरुद्धामध्ये आहे त्या सर्व शक्तीचा अंत जो आहे तो होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि योहान 18:36 मध्ये देवाचं वचन सांगतं की तुम्हाला आणि मला या जगातून परमेश्वराने निवडलेला आहे यासाठी की आम्ही त्याच्या राज्यामध्ये आम्ही प्रवेश करावा. जॉन चॅप्टर 18 वर्स 36. येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केल्या जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, परंतु आता माझे राज्य इथले नाही. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य इथलं नाही असं तो स्पष्टपणे तुम्हाला आणि मला सांगतो. म्हणून तुम्ही आणि मी जरी या जगामध्ये राहतलो, या जगाचे आता सध्याचे आम्ही रहिवासी असलो तरी देखील कायम स्वरूपी आम्ही या जगाचे नाही राहणार. हालेलुया. तर कायम स्वरूपी आम्ही स्वर्गात मध्ये देवपित्या बरोबर राहणार आहे आणि देवाच्या राज्यामध्ये तुमचा आणि माझा प्रवेश होणार आहे. हालेलुया. आणि म्हणून तुमचा आणि माझा राज्य सुद्धा इथलं नाही. तुम्ही आणि मी देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करणार आहोत. स्वर्गीय राज्यामध्ये तुम्ही आणि मी जाणार आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की त्या प्रभू येशू ख्रिस्ताला दाविदाच्या सिंहासनासमोर त्याला बसवलेला आहे आणि तो तिथून त्याचे साम्राज्य चालवत आहे आणि तिथून पुढे सर्व काळ तो न्यायाने आणि
धर्माने तो दृढ आणि सर्व काही स्थिर करेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्याच्या सत्तेला अंत नाही, त्याच्या शांतीचा सुद्धा अंत नाही, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रियानो, त्याचप्रमाणे या भविष्यवाणीमध्ये काही नावं जी आहेत ती प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेली आहेत आणि ती नावं सिंहासनाची ती नावं आहेत. हालेलुया. जो सिंहासनावरती बसून राज्य करत आहे त्याला दिलेली ती नावं आहेत, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेली ती नावं आहेत. आणि सर्वप्रथम या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्याच्या खांद्यावरती सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असं म्हणतील. हालेलुया. त्याला अद्भुत मंत्री असं म्हणतील. तो एक अद्भुत सल्लागार असा तो आहे. तो एक दयाळू सल्लागार, एक प्रकारचा असा सल्लागार तो आहे की त्याला अद्भुत असं म्हटलेलं आहे. हालेलुया. काही सल्लागार आपण पाहतो या जगामध्ये, त्यांना आपण म्हणतो की तो चांगला सल्लागार आहे, तो वाईट सल्लागार आहे, तो थोडा बरा सल्लागार आहे, थोडा चांगला आहे, तो ज्ञानी सल्लागार आहे, तो मूर्ख सल्लागार आहे, असं आम्ही म्हणतो. पण प्रभू येशू ख्रिस्ताला जो शब्द वापरलेला आहे अद्भुत, असा आम्ही कुठल्याही पृथ्वीवरच्या सल्लागारासाठी आपण तो शब्द वापरत नाही. हालेलुया. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तालाच फक्त या ठिकाणी अद्भुत म्हटलेलं आहे. हालेलुया. तो अद्भुत सल्लागार आहे. आणि हा कशाला दर्शवतं, तर त्याचं जे मसीहपण आहे त्याला ते दर्शवत आहे. म्हणजे मसीहा म्हणून, तो राजा म्हणून तो या भूतलावरती तो जन्मास आलेला आहे. आणि त्याला जे काही कार्य दिलं होतं करण्याकरिता, ते कार्य त्याने केलेलं आहे. आणि म्हणून त्याला अद्भुत मंत्री असं देवपित्याने म्हटलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक राजकीय कार्यक्रम करण्याकरिता त्याला पाचारण करण्यात आलेलं होतं आणि तो या भूतलावरती आला. एक अद्भुतरित्या त्याचा जन्म झालेला आहे, एक अद्भुत जीवन तो जगलेला आहे आणि अद्भुतरित्या त्याचा मृत्यू झालेला आहे आणि अद्भुतरित्या त्याचं पुनरुत्थान देखील झालेलं आहे. हालेलुया. आणि जे काही चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केले ते सुद्धा सर्व चमत्कार अद्भुत असे होते. देवपित्याचं मन कसं आहे, देवपित्याचं अंतकरण कसं आहे, हे सर्व काही येशूने प्रगट करून तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. हालेलुया. आणि देवपित्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी तुम्हाला आणि मला जे आहे ते सल्ले दिलेले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचा सल्ला कशा प्रकारचा असतो, देवाचा दृष्टिकोन कशा प्रकारचा आहे, देवाचं मार्गदर्शन कशा प्रकारचं आहे, याचा सल्ला त्याने तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे. येशूने तुम्हाला आणि मला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांनी तुम्हाला आणि मला ज्ञान दिलेलं आहे आणि तो तुमचा आणि माझा अद्भुत सल्लागार, अद्भुत मंत्री तो झालेला आहे. प्रियानो, हालेलुया. त्यांनी देवाबद्दलच्या गोष्टी, जीवनाबद्दलच्या, ह्या जीवनातील गोष्टी आणि भावी जीवनाची आशा, सार्वकालिक जीवनाबद्दलच्या गोष्टी त्यांनी तुम्हाला आणि मला सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून तो एक अद्भुत मंत्री आहे, ज्याच्याकडे भरपूर ज्ञानाने तो भरलेला होता, भरपूर त्याला बुद्धी होती आणि तेच ज्ञान जे आहे ते त्यांनी तुम्हाला आणि मला दिलेला आहे. जो कोणी त्याच्याकडे ज्ञान मागतो त्याला तो ज्ञान देतो. जो कोणी त्याच्या ज्ञानाचा शोध घेतो त्याला तो ज्ञान देतो, कारण तो अद्भुत मंत्री असा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दुसरं नाव त्याला देण्यात आलेलं आहे ते आहे समर्थ देव. हालेलुया, माइटी गॉड म्हटलेलं आहे. समर्थ देव म्हणजे त्याच्याकडे इतकी शक्ती त्याच्याकडे होती, म्हणजे एका युद्धामध्ये असणारा जो योद्धा आहे, वॉरियर आहे, त्याच्यापेक्षा अधिक शक्तिवान जो आहे तो हा येशू आहे. आणि म्हणून त्याला समर्थ देव असं म्हटलेलं आहे, कारण देवाने त्याला सर्व सामर्थ्य देऊ केलेलं आहे, दैवी सामर्थ्याने त्याला भरलेलं आहे. आणि म्हणून त्याला या ठिकाणी समर्थ देव असं म्हटलेलं आहे. योहान कृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय, जॉन चॅप्टर
1 आणि वर्स 3 की सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. हालेलुया. सर्व काही त्याच्याद्वारे झालेलं आहे. म्हणजे सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे झालेलं नाही. अशी एकही गोष्ट या पृथ्वीवरती झालेली नाही जी येशूच्या वाचून झालेली आहे, त्याच्या वाचून झालेली आहे. अशी झालेली नाही, अशी एकही गोष्ट नाही. सर्व काही त्याच्याद्वारे झालेलं आहे. हालेलुया. आपण कलसीकरास पत्र याचा पहिला अध्याय कलोशियन्स चॅप्टर 1 सुद्धा 16 आणि 17 वचन त्यामध्ये देखील म्हटलेलं आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. हालेलुया. त्याला समर्थ देव का म्हटलेला आहे? कारण सर्व गोष्टी ज्या आहेत ते त्याच्यामध्ये निर्माण करण्यात आलेल्या आहे आणि तोच सर्व गोष्टींचा निर्माण करता तो आहे. हालेलुया. आणि म्हणून या शास्त्र वचनांमधून तुम्हाला आणि मला हे समजतं की प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व निर्मितीवरती अधिकार देण्यात आलेला होता. हालेलुया. तो निर्माण करता होता आणि तो निर्मितीचा सांभाळ करणारा असा तो होता. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी त्याला नाव देण्यात आलेलं आहे समर्थ देव. पहिलं पेत्र याचा 3रा अध्याय वचन 22. 1 पीटर चॅप्टर 3 वर्स 22. तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की सर्व पृथ्वीवरचा अधिकार आणि स्वर्गातील अधिकार कोणाला दिलेला आहे? स्वतःला. त्याला स्वतःला देण्यात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला तो देण्यात आलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा पेत्र सांगत आहे की येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेल्यानंतर देवाच्या उजवीकडे तो आज बसलेला आहे आणि त्याच्या अधीन सर्व देवदूत आहेत, सर्व अधिकारी आणि सत्ताधीश जे आहेत ते त्याच्या अधीनतेमध्ये आहेत. त्याला सर्व अधिकार त्यांच्यावरती देण्यात आलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की तो समर्थ देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताची जी काही शिकवण होती, जे काही चमत्कार येशूने या भूतलावरती केले, त्याच्यामधून त्यांनी पुरावा हा दिला की पृथ्वीवरती सुद्धा त्याला सामर्थ्य आणि अधिकार जो आहे तो देण्यात आलेला आहे. हालेलुया. त्याला एवढं सामर्थ्य त्याला देण्यात आलं की संपूर्ण मानव जातीचं तारण जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्तानी केलेलं आहे. आणि आज त्या मानव जातीला सार्वकालिक जीवन सुद्धा देणारा तो प्रभू येशू ख्रिस्तच तो आहे. हालेलुया. तो सर्व समर्थ देव आहे आणि त्याच्यामध्ये जे त्याचं दैवत्व होतं ते सर्व दैवीपण जे आहे ते सोडून त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी मानव रूप धारण करून तो या भूतलावरती आला. आणि जरी तो मानव म्हणून जन्मास आला तरी देखील तो पूर्ण देव आणि पूर्ण मानव होता. आणि म्हणून तो अद्भुत चिन्ह आणि चमत्कार जे आहेत तो या ठिकाणी तो करू शकला. हालेलुया. पुन्हा यशया त्याच्याबद्दल आपल्याला सांगत असताना आणखीन एक नाव त्याच्याबद्दल तो सांगतो. ते नाव म्हणजे सनातन पिता. हालेलुया. तो सनातन पिता आहे. हालेलुया. सनातन म्हणजे एव्हरलास्टिंग फादर. सनातन पिता तो आहे. तो सनातन आहे. तो सार्वकालिकतेपर्यंत असा तो परमेश्वर आहे. तो कळवळ्याने भरलेला आहे. तो तुमचा आणि माझा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. तुमचा आणि माझा रक्षण करता असा तो परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून त्याला या ठिकाणी यशया नाव देत आहे सनातन पिता म्हणून. प्रेज द लॉर्ड. इब्रिकरास पत्र याचा पहिला अध्याय वचन 2 आणि 3. हिब्रूज चॅप्टर 1 वर्सेस 2 and 3.
तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वासाधार आहे आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व गोष्टींचा वारीस करून ठेवलेला आहे आणि येशूच्या द्वारे विश्व निर्माण केलेले आहे. हालेलुया. सर्व गौरव त्याला देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर त्याला काय केलेलं आहे, देवपित्याच्या उजवीकडे त्याने बसवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून तो सर्व गोष्टींचा वारीस त्याला करून ठेवलेला आहे आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि 4थ्या वचनामध्ये म्हटलंय, ज्या मानाने त्याला वारशाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून येशूला सुद्धा या ठिकाणी सनातन पिता असं म्हणण्यात आलेलं आहे. तो पित्याच्या समान आहे. हालेलुया. पण तो पिता नाही. हालेलुया. तो पुत्रच आहे पण तो पित्याचा समान असल्या कारणाने त्याला सनातन पिता हे नाव दिलेलं आहे. आणि म्हणून येशू स्वतःबद्दल सांगत असताना योहान 14:9 मध्ये म्हणतो, जॉन चॅप्टर 14 वर्स 9 मध्ये तो म्हणतो, ज्याने मला पाहिलेले आहे त्याने पित्याला पाहिलेला आहे. म्हणजे तो पित्यासारखा आहे पण तो पिता नाही. हालेलुया. तो म्हणतो की ज्याने ज्याने मला पाहिलेलं आहे त्याने पित्याला पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रकटीकरण 1:18 मध्ये म्हटलेलं आहे, मी मेलो होतो तरी पहा मी युगानयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत. हालेलुया. या ठिकाणी म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त स्वतःबद्दल बोलत आहे आणि म्हणत आहे की मी मेलो होतो पण मी युगानयुग जिवंत आहे. मी सार्वकालिकतेपर्यंत मी जिवंत असणार आहे आणि म्हणून त्याला सनातन पिता हे नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे. प्रियानो, प्रेज द लॉर्ड. आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या सुद्धा त्याच्या जवळ आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि यशायाने आणखीन एक नाव प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेलं आहे आणि ते नाव म्हणजे शांतीचा अधिपती. हालेलुया. शांतीचा अधिपती त्याला असं म्हटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रिन्स ऑफ पीस त्याला यासाठी म्हटलेलं आहे कारण त्याची ज्या वेळेस सत्ता आली त्यावेळेस तो बरोबर संपूर्णता तो घेऊन आला आणि पूर्ण मानव जातीचं कल्याण त्यांनी केलेलं आहे. पूर्ण मानवाला त्यांनी काय केलेलं आहे, मानवाचं हित पाहिलेलं आहे आणि त्यांनी शांती मनुष्याला देऊ केलेली आहे. हालेलुया. येशूचा जन्मच शांती देण्याकरिता झालेला आहे. त्याला शांतीचा अधिपती म्हटलेला आहे. त्याला यासाठी म्हटलेला आहे की तो शांतीचा उत्पादक आहे. तो शांती म्हणूनच या भूतलावरती शांती देण्याकरिता तो आलेला आहे. शांती घेऊन तो आलेला आहे. शांतीचा उत्पादक तो स्वतः आहे म्हणून त्याला हे नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून हा अमर्यादित जो देव होता, अमर्यादित ज्ञानाने भरलेला जो देव होता, सर्वसमर्थ जो देव होता, त्याचा उद्देश या जगामध्ये येऊन तुमचा आणि माझा न्याय निवाडा करावा हा त्याचा उद्देश नव्हता, तर त्याचा उद्देश होता तुम्हाला आणि मला शांती देण्याचा. हालेलुया. आणि म्हणून त्यांनी त्याची जी काही शांती आहे ती तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. तो शांतीचा उत्पादक आहे. तो शांती तुम्हाला आणि मला संपादन करतो. तो शांतीची घोषणा करतो. तो शांती प्रदान करतो. तो शांती राखतो आणि तो स्वतःच परिपूर्ण शांती देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तुम्ही आणि मी जे आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहे, जर आमच्या येशूला जर शांतीचा अधिपती म्हटलेला आहे, शांतीचा राजकुमार प्रिन्स म्हटलेला आहे, तर तुम्ही आणि मी कोण आहोत?
तर तुम्ही आणि मी त्याचे संतान आहे. हालेलुया. तर तुम्ही आणि मी शांतीचे संतान असे आम्ही आहोत. रोमकरास पत्र 10 अध्याय 15 वचन आपण वाचूया. आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगण्याचे चरण किती मनोरम आहेत असा शास्त्रलेख आहे. हालेलुया. तुम्हाला आणि मला सुवार्ता सांगण्याकरिता पाठवलेला आहे. आणि वचन या ठिकाणी सांगतं की सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण जे आहेत ते मनोरम आहेत. हालेलुया. का ते मनोरम आहेत? कारण आम्ही शांतीचा संदेश घेऊन जाणारे लोक आहोत. ती शांतीची सुवार्ता आम्ही जगातील लोकांना आम्ही सांगणार आहोत. हालेलुया. म्हणून प्रथम आम्ही देवाच्या शांतीचा आम्ही शोध घ्यायचा आहे आणि मग ती शांती जी ख्रिस्ताची शांती आहे ती शांती आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. हालेलुया. देवाची शांती लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तुम्हाला आणि मला एक मीडिएटर म्हणून, एक दुवा म्हणून तुम्हाला आणि मला काम करायचं आहे. आणि देवाचा आत्मा खरोखर तुमच्या आणि माझ्यामध्ये वास करतो हे आम्हाला जगाला दाखवून द्यायचं आहे. आणि नाशाकडे जाणारं हे जे जग आहे, अंधारमय जीवनामध्ये जगणारं हे जे जग आहे, त्या जगाला जे आहे ते आम्हाला येशू ख्रिस्त द्यायचं आहे. हालेलुया. येशूची शांती आम्हाला त्यांना द्यायची आहे. येशूची सुवार्ता त्यांना आम्हाला सांगायची आहे. आणि येशूचं आरोग्य, येशूची सुवार्ता, येशूची शांती या जगाला देऊन या जगाला आम्हाला तारणाकडे घेऊन यायचं आहे. जो शांतीचा संदेश आहे तो संदेश आम्हाला जगाला द्यायचा आहे. आणि तुम्हाला आणि मला शांतीचा हा जो राजकुमार म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनाकरिता लाभलेला आहे, तोच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला जगासाठी आम्हाला द्यायचा आहे. आणि म्हणून लूक ज्यावेळेस त्याच्या जन्माविषयी तुम्हाला आणि मला सांगतो त्यावेळेस तो म्हणतो, लूक 2:14, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. हालेलुया. ज्या देवाची कृपा तुमच्या आणि माझ्यावरती या पृथ्वीवर झालेली आहे त्यांना देवाची शांती मिळो असं देवदूतांच्या द्वारे देवपिता बोललेला आहे. हालेलुया. आणि म्हणून ती देवाची शांती ती घेऊन मनुष्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त उतरून आलेला आहे. हालेलुया. आणि संपूर्ण मानव जातीला त्यांनी शांती दिलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचप्रमाणे योहान 14:27 मध्ये म्हटलेलं आहे, जॉन चॅप्टर 14 वर्स 27, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरून निघून जात असताना सुद्धा तो तुम्हाला आणि मला त्यांनी शांती देऊन ठेवलेली आहे. यासाठी की आमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ नये, तुम्ही आणि मी भयभीत होऊ नये या जगामध्ये राहत असताना. त्यासाठी त्यांनी तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे, त्याची शांती त्यांनी तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे. आणि म्हणून आम्हाला सुद्धा ती प्रभू येशू ख्रिस्ताची शांती या जगाला आम्हाला द्यायची आहे. तो शांतीचा संदेश या जगाला द्यायचा आहे. प्रेज द लॉर्ड. कलोसिकरास पत्र याचा 1 अध्याय, कलोशियन्स चॅप्टर 1 वर्स 20, आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतः बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले. हालेलुया. पित्याला काय बरे वाटले ते या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे. आणि पित्याने काय केलेलं आहे, आपल्या पुत्राला वधस्तंभावरती दिलेलं आहे. आणि ते वधस्तंभावरती जे सांडलेलं रक्त आहे त्या रक्ताच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला शांती दिलेली आहे. एवढंच नव्हे तर देव पित्या बरोबरती जे तुमचं आणि माझं नातं तुटलेलं होतं
ते नातं जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताच्या द्वारे ते नाते संबंध पुन्हा जोडण्यात आलेला आहे. तुमचा आणि माझा समेट पुन्हा एक वार येशूच्या रक्ताच्या द्वारे परमेश्वराने करून घेतलेला आहे. आणि म्हणून प्रियानो, त्याला शांतीचा अधिपती असं म्हणण्यात आलेलं आहे. त्याने तुम्हाला आणि मला शांती देऊ केलेली आहे. त्याने तुम्हाला आणि मला त्याचं जन्माच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला शांती दिलेली आहे. त्याच्या वधस्तंभावरच्या मरणाच्या द्वारे त्याने तुम्हाला आणि मला शांती दिलेली आहे. आणि ज्या वेळेस तो हा जग सोडून गेला, पुनरुत्थित झाला, त्यावेळेस सुद्धा तो जाता जाता त्याने तुम्हाला आणि मला शांती दिलेली आहे. यासाठी की तुम्ही आणि मी या जगामध्ये राहत असताना आम्ही अस्वस्थ होऊ नये, आम्ही भयभीत होऊ नये, आमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, यासाठी त्याची दैवी शांती तो तुम्हाला आणि मला देऊन गेलेला आहे. आणि म्हणून ही सुंदर नावं जी आहेत ती यशायाने त्याला दिलेली आहेत की तो अद्भुत मंत्री आहे, तो समर्थ देव आहे, सनातन पिता आहे आणि शांतीचा अधिपती आहे. जगामध्ये लोक कशा प्रकारचा क्रिसमस साजरा करतात हे तुम्हाला आणि मला ठाऊक आहे, पण खऱ्या अर्थाने तुम्ही आणि मी आज हा क्रिसमस साजरा करूया. कारण परमेश्वराने येशू ख्रिस्ताला तुम्हाला आणि मला पापापासून सुटका देण्याकरिता आणि सर्व प्रकारच्या पापाच्या परिणामापासून तुम्हाला आणि मला मुक्ती देण्याकरिता येशूला या भूतलावरती त्यांनी पाठवलेलं आहे. आणि म्हणून एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून आज आपण ख्रिस्त जयंती साजरी करत आहोत. येशूचा जन्माचा दिवस तुम्ही आणि मी साजरा करत आहोत. तर आपण त्याच्या येशूची आज आठवण करूया. येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी जे काही केलेलं आहे त्याची आपण आठवण करून आपण त्याला धन्यवाद देऊया. यशाया संदेशाच्या द्वारे जी भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची केलेली होती, ती भविष्यवाणी जी आहे ती येशूच्या जन्माने त्याची पूर्तता झालेली आहे. फक्त त्याचा जन्मच तुमच्या आणि माझ्यासाठी झालेला नाही, तर त्याचा जन्म जो आहे तो मरणाकरिता त्याचा जन्म झालेला होता. त्याला तुमच्या आणि माझ्या पापाकरिता मरण्याकरिता, त्या वधस्तंभावरचं मरण सहन करण्याकरिता त्याला या भूतलावरती पाठवलेला आहे. आणि म्हणून या क्रिसमसच्या वेळेस आम्ही त्याच्या जन्माची आठवण करत असताना तो मुक्ती देणारा येशू आहे याची सुद्धा आम्ही आठवण करावी. त्याच्याद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्राप्त झालेले आहे. तुमचं आणि माझं जे जीवन होतं, जे घाणेरडं जीवन होतं, दलदलीतलं चिखलातलं जीवन होतं, ते त्याच्या रक्ताच्या द्वारे त्यांनी त्याला साफ केलेलं आहे, शुद्ध केलेलं आहे, पवित्र केलेलं आहे. म्हणून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देऊया. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी सार्वकालिक जीवनाची आशा तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे. आणि त्याची आपण आठवण करून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आज आपण धन्यवाद देऊया, आपण त्याची स्तुती करूया. या आपण सर्वजण प्रार्थना करूया आणि परमेश्वराला या वचनाकरिता आपण धन्यवाद देऊया. आकाश आणि पृथ्वी याच्या निर्माणकर्त्या आमच्या पवित्र देवा, आजच्या या दिवसाबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. आजच्या या दिवशी प्रभू आम्ही ख्रिस्त जयंती साजरी करत असताना प्रभू आम्ही आठवण करावी प्रभू की ही वेळ जी आहे प्रभू ती तुला धन्यवाद देण्याची आहे. ही वेळ जी आहे ती तुला आभार देण्याची आहे बापा. प्रभू जे काही प्रभू तू आमच्यासाठी केलेलं आहेस त्या सर्व गोष्टींबद्दल प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. सर्वप्रथम बापा जी प्रीती तू या जगावरती केलीस, तू आम्हा प्रत्येकावरती प्रभू जी प्रीती केलीस त्या प्रीतीबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. त्या प्रीतीच्या खातिर प्रभू तुझा एकुलता एक पुत्र बापा तू स्वर्गाचं सिंहासन त्याला सोडायला लावलंस आणि या भूतलावरती बापा एक मानव म्हणून जन्म घेण्यास तू त्याला पाठवलंस. त्याबद्दल बापा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू येशू ख्रिस्ता तू तुझं स्वर्गीय राज्यपद सोडून प्रभू तू या भूतलावरती एक बाळ म्हणून तू जन्मास आलास. त्या गाईच्या गोठ्यामध्ये तू जन्म घेतलास, त्या गव्हाणीमध्ये तुला गुंडाळून झोपवण्यात आलं. या सर्व तुझ्या
कृतीबद्दल, तुझ्या प्रेमाबद्दल, तुझ्या नम्रतेबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू दयाळू परमेश्वरा, तू प्रभू आमच्या करिता या भूतलावरती आलास यासाठी की प्रभू सर्व पापातून, सर्व शापातून, सर्व आजारपणातून, सर्व प्रकारच्या सैतानिक बंधनातून प्रभू तू आम्हाला मुक्ती द्यावीस. प्रभू तू जे काही प्रभू वधस्तंभावरती आमच्यासाठी जे कार्य केलंस, जो मृत्यू तू सहन केलास प्रभू, त्याकरिता आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या सांडलेल्या रक्ताच्या द्वारे प्रभू तू आम्हाला शांती दिलेली आहेस. दैवी शांती तू आम्हाला देऊ केलीस आणि त्याच रक्ताच्या द्वारे तू आम्हाला धुवून शुद्ध आणि पवित्र केलंस. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू दयाळू परमेश्वरा, तू शांतीचा अधिपती आमच्यासाठी झालास. तू एक अद्भुत मंत्री तू आमच्यासाठी झालास. तू एक सनातन पिता आहेस. या सर्व प्रभू तुला दिलेल्या नावांबद्दल प्रभू आम्ही तुझी स्तुती करीतो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू जी शांती प्रभू तू आम्हाला येशूच्या जन्माच्या द्वारे देऊ केलीस, जी त्याच्या मृत्यूच्या द्वारे देऊ केलीस आणि प्रभू त्याच्या स्वर्गरोहणाच्या द्वारे जी शांती तू आम्हाला देऊ केलीस, त्या तुझ्या शांतीबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. प्रभू दयाळू परमेश्वरा, खऱ्या अर्थाने प्रभू आज आम्ही ही ख्रिस्त जयंती साजरी करावी याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. या आजच्या दिवसामध्ये बापा येशूने केलेले जे काही प्रभू आमच्यासाठी प्रभू जे महत्कृत्य आहे त्याची आम्ही आठवण करून आम्ही प्रभू देवपित्या आम्ही तुझं गौरव करावं, तुला धन्यवाद द्यावा. येशूचं गौरव करावं आणि येशूला धन्यवाद द्यावा. पवित्र आत्म्याचं गौरव करावं आणि त्याला धन्यवाद द्यावा. याकरिता प्रभू तू आमचा उपयोग करून घे अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करीते. आज तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू तू आमच्याशी बोललास. मी तुझं मनापासून आभार आणि उपकार मानते. ही ख्रिस्त जयंती आम्हासाठी सुखाची, समाधानाची, आशीर्वादाची, भरभराटीची जाओ असं तू दयेने कृपेने कर. प्रभू तू आम्हाला सर्वदा तुझ्यामध्ये तू राखून ठेव. तुझं गौरव करावं, तुझी स्तुती करावी, तुझी भक्ती, उपासना, आराधना करावी. याकरिता आमच्या जीवनाचा उपयोग करून घे अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करते. येशूच्या नावात मागते. आमेन. आमेन.